जय महाराष्ट्र मित्रांनो, आज 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन. देशातील घटक राज्यांना आपण राज्य नावाने संबोधतो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या घटक राज्याला आपण राष्ट्रापेक्षाही मोठं महाराष्ट्र या नावाने का संबोधत असो, तर त्याचं उत्तर आपल्याला मिळतं कविश्रेष्ठ परमानंदांच्या शिवभारत या ग्रंथामध्ये. शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या या ग्रंथात कवी परमानंद म्हणतो, दिल्ली सल्तनतच्या प्रवाहात वाहणाऱ्या या देशाचा भविष्याचा प्रवाह जर कोणी वळवला असेल तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणूनच या आपल्या भारतरूपी राष्ट्राचा भविष्य प्रवाह वळवून शिवछत्रपतींनी या महाराष्ट्र हे नाव खरं म्हणजे सार्थक करून दाखवलं. पण तरीही हा महाराष्ट्र राज्य म्हणून स्थापन झाला ते सहजासहजी नाही. संयुक्त महाराष्ट्र समितीला त्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला आणि 1 नाही 2 नाही तब्बल 108 हुतात्म्यांना शहादत पत्करावी लागली आणि त्यातून निर्माण झाला हा आपला प्रिय महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतरावांनी दिल्लीतून महाराष्ट्रात आणला आणि 1 मे 1907 रोजी जन्म झाला तो अशा एका राज्याचा की ज्यांनी कधी काळी ओरिसाच्या अटकपासून ते अफगाणिस्तानच्या अटकपर्यंत झेंडे उभले होते. तर हा आपला शिवछत्रपतींच्या वारशाचा आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा प्रिय महाराष्ट्र या आपल्या महान भारत देशाच्या विकासाचा सारथ्य असंच पुढे भविष्यात करत राहील अशी आशा बाळगू. तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.